Okay. What 40 gram of non-electrolyte MCQs, लास्ट पार्ट ऑफ MCQs, हा लास्ट सेशन आहे सोल्युशनचा. सोल्युशनचे 2 सेशन झालेत MCQ सॉल्विंगचे. दिस इज द लास्ट सेशन फॉर द MCQ सॉल्विंग. ओके. 40 gram of non-electrolyte solute has a molar mass of 180. जो नॉन इलेक्ट्रोलाइट आहे त्याचा मास पण दिलाय आणि काय दिलाय, मोलार मास पण दिलाय. हा डिझॉल्व्ह केलाय वॉटर मध्ये, ज्याचा ऑस्मॉटिक प्रेशर 2 atmosphere आहे आणि टेम्परेचर 300 केल्विन, आणि आपल्याला विचारलंय काय तर व्हॉल्यूम. आपल्याकडे फॉर्म्युला काय असते, पाय इज इक्वल्स टू W2 अपॉन M2 RT अपॉन काय असते तर V. पाय इज इक्वल्स टू W2 RT अपॉन M2 इंटू काय असते तर V. मग पायची व्हॅल्यू किती आहे 2. 2 इज इक्वल्स टू काय येणार आहे, वेट ऑफ सोल्यूट. वेट ऑफ सोल्यूट काय आहे तर 40. मोलार मास काय आहे तर 180 इंटू व्हॉल्यूम. आर ची व्हॅल्यू 0.0821 इंटू टेम्परेचर किती आहे, टेम्परेचर 300 केल्विन. तर इथं काय करा, व्हॉल्यूमचं शिफ्ट करा, हे 40 करा इंटू 8 पॉइंट काय करा 21 इंटू 3 डिवायडेड बाय 2 इंटू 180. मी काय केलं बघा, ह्याचे 2 डेसिमल मागे आणले आणि ह्याचे 2 डेसिमल पुढे आणले, त्यामुळे 8.21 इंटू काय झालं तर 3. 2 1 जा आणि 2 2 जा आणि काय येते तर 0 जा. परत 2 1 जा आणि 2 किती जा येणार आहे तर 0. 2 1 जा आणि 2 किती जा येणार आहे तर 9 जा. 3 1 जा आणि 3 3 जा. सो व्हॉल्यूम इज इक्वल्स टू काय येणार आहे 8.21 डिवायडेड बाय 3. किती येते बघा व्हॉल्यूम, 8.21 डिवायडेड बाय 3. 2 पॉइंट मध्येच येणार नो डाऊट, पण किती येणार ती सांगा. पटकन सॉल्व करा श्रद्धा मॅडम, सॉल्व करा श्रद्धा मॅम. व्हॅल्यू सांगा काय येते. 2 पॉइंट किती येते 7.3, पुढं काय काढलाय काय 7.39 असं काहीतरी येईल, म्हणजे 2 पॉइंट काय येणार आहे तर 7.4. ऑप्शन सी. पटपट सॉल्व करायचं आहे. लग्नाला अक्षता टाकायला बसायचं सोडून जेवायला जायचं नाही. इथं बघा नेक्स्ट, कॅल्क्युलेट द मोलॅलिटी ऑफ सोल्युशन. Calculate the molality of a non-volatile solute if the boiling point of solution, molar elevation constant for solvent are given. हे बघा, सॉल्व्हेंटचं टी नॉट बी दिलंय. टी नॉट बी किती आहे तर 319 पॉइंट काय आहे 5. टीबी किती आहे तर 319 पॉइंट काय आहे तर 8. सो डेल्टा टीबी काय असणार आहे टी बी मायनस टी नॉट बी. डेल्टा टीबी म्हणजे काय असणार आहे टीबी मायनस टी नॉट बी. सो टीबी मायनस काय येणार आहे तर टी नॉट बी. टीबी ची व्हॅल्यू किती आहे 319.8 मायनस 319.5. सो इथं काय येणार आहे तर 0.3. डेल्टा टीबी किती आहे तर 0.3. हे तोंड बंद करताय का मार खाताय का. डेल्टा टीबी इज इक्वल्स टू केबी इंटू काय असते तर एम. देअरफॉर डेल्टा टीबी अपॉन केबी इज इक्वल्स टू काय येणार आहे तर एम. डेल्टा टीबी ची व्हॅल्यू किती आहे, डेल्टा टीबी ची व्हॅल्यू आहे 0.3. केबी ची व्हॅल्यू किती आहे तर 2.5 इज इक्वल्स टू एम. म्हणजे इथं काय येणार आहे 3 डिवायडेड बाय 25 इज इक्वल्स टू काय येणार आहे तर मोलॅलिटी. फाइंड करा आन्सर काय येते 3 डिवायडेड बाय 25. पटकन सॉल्व करायचं. 0. काय येते तर 1 2. ठीक आहे. डेल्टा टीबी इज इक्वल्स टू व्हॅल्यू काय येते, डेल्टा टीबी नाही सॉरी एम ची व्हॅल्यू. एम ची व्हॅल्यू काय येते तर 0.12 मोल पर काय आहे तर केजी. नेक्स्ट, आयडेंटिफाय द करेक्ट स्टेटमेंट. 0.2 मोलार युरिया आणि 0.2 मोलार सुक्रोज. युरिया आणि सुक्रोज दोन्ही नॉन डिसोशिएटिंग सोल्युट्स आहेत. कसले सोल्युट्स आहेत दोन्ही, नॉन डिसोशिएटिंग सोल्युट्स आहेत. कसले आहेत दोन्ही, नॉन डिसोशिएटिंग काय आहेत तर सोल्यूट. सो
Sucrose solution is hypotonic to urea. Urea solution is hypertonic to sucrose. दोघांचं ऑस्मोटिक प्रेशर काय असणार आहे? सेम. दोघांचं कॉन्सन्ट्रेशन सेम आहे. दोघांचं कॉन्सन्ट्रेशन सेम आहे म्हणजे दोघांचं ऑस्मोटिक प्रेशर काय असणार आहे? सेम. दोघांचं ऑस्मोटिक प्रेशर काय असणार आहे? सेम, कारण दोघांचं कॉन्सन्ट्रेशन काय आहे? सेम. सगळ्यात पहिला तर हे दोन्ही सोल्युट्स कसले सोल्युट्स आहेत? तर नॉन डिसोशिएटिंग सोल्युट्स आहेत. म्हणजे नंबर ऑफ मोल्स त्यांचे काय राहणार आहेत? सेम. सोल्यूट पार्टिकल सेम आहे तर कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी पण काय असणार आहे? सेम. सोल्यूट पार्टिकल सेम आहेत तर कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी पण काय असणार आहे? सेम. Calculate the molar mass of non-volatile solute. Calculate the molar mass of non-volatile solute if 6.4 gram, if 6.4 gram of it is dissolved in 100 gram of water produces a relative lowering in vapor pressure 0.016. रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर म्हणजे रेशो ऑफ डेल्टा पी अपॉन काय दिले तर P01. डेल्टा पी अपॉन P01 इज इक्वल्स टू W2 इंटू काय असतंय M1 डिवायडेड बाय M2 इंटू काय असते तर W1. श्रद्धा उठ, पटकन उठ तिथून, दुसरीकडे जाऊन बस तिथून. सो रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर किती दिलंय? 0.01 काय दिलंय तर 6. कॅल्क्युलेट द मोलार मास इफ द नॉन वोलाटाइल सोल्यूटचा मास किती आहे तर 6.4 इंटू वॉटरचा मोलार मास काय असते तर 18 डिवायडेड बाय मोलार मास ऑफ नॉन वोलाटाइल सोल्यूट आपल्याला फाइंड करायचं आहे आणि वेट ऑफ सॉल्व्हेंट किती दिलंय तर 100 दिलंय. मग इथं काय असणार आहे? M2 इज इक्वल्स टू काय येणार आहे 6.4 इंटू काय येणार आहे 18 डिवायडेड बाय 0.016 इंटू काय येणार आहे 100. सो M2 इज इक्वल्स टू काय येणार आहे 6.4 इंटू काय येणार आहे 18 डिवायडेड बाय काय येणार आहे 16. सॉरी नॉट 16, 1 पॉइंट काय येणार आहे 6. आता 16 1 जा 16, 16 2 जा 32, 16 3 जा 48, 16 4 जा काय येणार आहे तर 64. सो मोलार मास ऑफ नॉन वोलाटाइल सोल्यूट इज इक्वल्स टू काय येणार आहे तर 4 इंटू 18. 18 1 जा 18, 18 2 जा 36, 18 3 जा 54, 18 4 जा काय येणार आहे तर 72 ग्रॅम पर काय येणार आहे तर मोल. Calculate the cryoscopic constant of a solvent if cryoscopic constant म्हणजे काय विचारलंय सांगा? KF. KF विचारलंय जर डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. आता बघा जर मला सॉल्व्हेंट दिलेलं नाही तर मी डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट डायरेक्टली डेल्टा TF असंच घ्यायला पाहिजे. डेल्टा TF किती आहे तर 0.48 आणि सोल्युशनची मोलॅलिटी किती आहे तर 0.3. Therefore, delta TF is equals to KF into काय असते तर M. Therefore, KF is equals to काय असणार आहे तर delta TF upon काय असणार आहे तर M. So here delta TF ची व्हॅल्यू किती आहे तर 0. काय आहे तर 48 आणि M मोलॅलिटीची व्हॅल्यू किती आहे तर 0. काय आहे तर 3. So 4.8 divided by काय आहे तर 3. 3 1 जा 3, 3 6 जा 1.6 केल्विन kg काय येणार आहे तर पर मोल. दिस इज द व्हॅल्यू ऑफ व्हॉट KF. तुम्हाला फॉर्म्युलाज पार्ट असतील तर तुम्हाला इझी जाणार, पण जर फॉर्म्युलाज पार्ट नसतील तर तुम्हाला सॉल्व्हच करता येणार नाही आहेत. आणि ऑलमोस्ट 6 टॉपिक हे फिजिकल केमिस्ट्रीचे. सगळ्यात जास्त वेटेज फिजिकल केमिस्ट्रीला असतो, मग ते बोर्ड असू देत किंवा CET असू देत. Next, identify the correct statement from the following. Correct statement काय आहे बघा? Osmotic pressure of an electrolytic solution is greater than non-electrolytic solution of the same concentration. Freezing point of a solvent is a colligative
property, boiling point of a solvent decreases when a non-volatile solute is added and vapor pressure of solvent increases by dissolving a non-volatile solid. हे बघा, freezing point तर colligative property नाहीये. बॉइलिंग पॉइंट डिक्रीज होत नाही, बॉइलिंग पॉइंट इन्क्रीज होते जेव्हा तुम्ही नॉन व्होलेटाइल सोल्यूट ऍड करता. वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हेंट कमी होते जेव्हा तुम्ही त्यामध्ये नॉन व्होलेटाइल सोल्यूट ऍड करताय. म्हणजे हे तिन्ही स्टेटमेंट चुकीचे आहेत. करेक्ट स्टेटमेंट विचारले. द ऑस्मॉटिक प्रेशर ऑफ इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन. इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन म्हणजे असा सोल्युशन जो सोल्यूट वॉटर मध्ये गेल्यानंतर डिझॉल्व्ह झाला. आपण म्हणतो की कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज डायरेक्टली प्रपोर्शनल टू नंबर ऑफ काय असते तर सॉलिड पार्टिकल्स. इनिशियली डिसोसिएशनच्या आधी सॉलिड पार्टिकल्स 100 होते, पण डिसोसिएशन झाल्यानंतर 100 पेक्षा काय होणार आहे जास्त. मग कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी काय होणार आहे वाढणार आहे. काय होणार आहे वाढणार आहे. सो इथं द ऑस्मॉटिक प्रेशर ऑफ इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन इज ग्रेटर दॅन नॉन इलेक्ट्रोलाइट ऑफ द सेम कॉन्सन्ट्रेशन बिकॉज आफ्टर इलेक्ट्रोलायसिस when there is a dissociation, number of solute particles will increase. Now, which of the following concentration of solution of urea in water exhibit minimum freezing point depression? See, there is something called as molality. And we have discussed what we have discussed. Ki delta TF, depression in freezing point is directly proportional to what? Molality. Depression in freezing point is directly proportional to what? Molality. Now molality, number of moles of solute divided by volume of solution divided by solvent. सगळ्यात कमी मोलॅलिटी कोणाची आहे 0.06. मोलॅलिटी म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिझॉल्व्ड इन 1 kg ऑफ काय तर सॉल्व्हेंट. जर 1 kg ऑफ सॉल्व्हेंट मध्ये सगळ्यात कमी नंबर ऑफ मोल्स कोणाचे असणार आहेत 0.06. नंबर ऑफ मोल सगळ्यात कमी कोणाचे असणार आहे 0.06. मग ज्याचं मोलॅलिटी सगळ्यात कमी त्याचं डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट पण कमी, त्याचं एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट पण कमी, त्याचं लोअरिंग इन वेपर प्रेशर पण कमी आणि त्याचं ऑस्मॉटिक प्रेशर पण काय असणार आहे तर कमी. नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स ज्याचे कमी म्हटलं मी. काय म्हटलं मी तुम्हाला नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स ज्याचे कमी. नेक्स्ट, कॅल्क्युलेट द वॅन हॉफ फॅक्टर ऑफ एन ॲक्वस सोल्युशन ऑफ फॉर्मिक ऍसिड if it freezes at minus 0.045 डिग्री सेल्सिअस. मी तुम्हाला एक सांगितलं की डेल्टा TF म्हणजे काय असते. डेल्टा TF म्हणजे T नॉट F. T नॉट F मायनस काय असते तर TF. T नॉट F ॲक्वस सोल्युशन साठी T नॉट F तर 0 असते. मायनस TF काय असते मायनस 0. काय असते 045. सो इथं काय असणार आहे प्लस 0.045 केल्विन. delta TF. When to factorize correction factor? So delta TF is equals to काय असते तर I KF into काय असते तर M. So I ची व्हॅल्यू काय असणार आहे I is equals to delta TF upon KF into काय असणार आहे तर M. delta TF ची व्हॅल्यू काय असणार आहे 0.045 divided by KF ची व्हॅल्यू किती आहे 1.86 इंटू मोलॅलिटीची व्हॅल्यू किती आहे 0.02. वरचे 2 डेसिमल शिफ्ट केला 4.5 आलं. इथं 1 पॉइंट काय येते 86 आणि इथं काय येते तर 2. ह्या सगळ्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करा किती येतात बघा. ह्या सगळ्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करा किती येतात बघा. ऑप्शन बी I is equals to काय येते तर 1.21. Next, calculate the molar mass of non-volatile solute when dissolved in 4 gram of solvent. delta TB boils at 3194 आणि pure solvent. सगळ्यात पहिला delta TB फाइंड करा. delta TB is TB minus काय असते तर T नॉट B. TB ची व्हॅल्यू किती आहे 319 काय तर 4 minus 31 काय तर 9 is equals to 0 काय असते तर 4. काय हा 0.4 डेल्टा TB. नाव डेल्टा TB is equals to काय आहे तर KB into W2 into 1000 divided by M2 into काय येणार आहे तर W1.
M2 is equals to KB into W2 into 1000 डिवायडेड बाय डेल्टा TB इंटू काय येणार आहे तर W1. काय काय व्हॅल्यूज आहेत ते सांगा मोलार मासचे. M2 इज इक्वल्स टू KB ची व्हॅल्यू किती आहे 2.4 इंटू W2 ची व्हॅल्यू किती आहे 4 इंटू 1000 डेल्टा TB ची व्हॅल्यू किती आहे 0.4 इंटू W1 किती आहे 100. हा 0 हे 2 0 कॅन्सल होणार. हा 1 जा आणि हा किती जा येणार आहे तर 10 जा. 2.4 इंटू काय येणार आहे तर 100 दॅट इज 240 ग्रॅम पर काय येणार आहे तर मोल. कॅल्क्युलेशन्स पटपट व्हायला पाहिजेत, न्यूमरिकल्स फास्ट फास्ट सॉल्व्ह व्हायला पाहिजेत. हा क्वेश्चन टेक्स्टबुक मधल्या सारखाच आहे व्हॅल्यूज त्याची. द नॉर्मल बॉइलिंग पॉइंट ऑफ इथिल ऍसिटेट T0B किती आहे तर 77 आणि बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन किती आहे तर 78. सो डेल्टा TB इज इक्वल्स टू काय येणार आहे तर TB मायनस काय येणार आहे तर T0B दॅट इज 78 minus 77 that is 1 Kelvin. So delta TB is equals to KB into काय तर M. So delta TB ची व्हॅल्यू काय तर 1 is equals to KB ची व्हॅल्यू 2.77 is equals to M into. So 1 divided by 2.77 is equals to काय येणार आहे तर M. काय येते बघा मोलॅलिटी ह्याची व्हॅल्यू. डिवाइड करा. माझं तोंड बघत बसण्यापेक्षा सॉल्व्ह केलेलं कधी पण चांगलं असते. पटकन सॉल्व्ह करा. व्हॅल्यू सांगा सॉल्व्ह करून काय येते. तुम्ही कसंही सॉल्व्ह करा, इट्स नॉट इम्पॉर्टंट. आन्सर पाहिजे. तुम्ही 100 डिवायडेड बाय 277 करा इज इक्वल्स टू M. काय येते बघा व्हॅल्यू 0. काय येणार आहे तर 361 मोलार. किती येणार आहे व्हॅल्यू 0.361 काय येणार आहे तर मोलार. नेक्स्ट 18 gram of glucose whose molar mass is 180 is dissolved in a water to prepare 500 ml of solution at 15 degrees Celsius. Calculate the osmotic pressure. Osmotic pressure pi is equals to W2 into RT divided by M2 into काय येणार आहे तर V. पायची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. 18 ग्रॅम ऑफ ग्लुकोज आहे 180 मध्ये. R ची व्हॅल्यू 8 पॉइंट काय आहे तर 21. टेम्परेचरची व्हॅल्यू किती आहे. टेम्परेचरची व्हॅल्यू 15 डिग्री सेल्सिअस आहे. 15 प्लस 273 किती येणार आहे 15 प्लस 273 15 प्लस 273 किती येणार आहे 15 प्लस 273 288 इंटू व्हॉल्यूम 0.5 लिटर मध्ये घ्यायचं असते व्हॉल्यूम. तिथं व्हॉल्यूम ml मध्ये आहे, इथं व्हॉल्यूम कशामध्ये असणार आहे लिटर मध्ये असणार आहे. हा 1 जा आणि हा किती जा आहे तर 10 जा. सो हा 8 पॉइंट ऍक्च्युली हा 0 मी हे चुकीचं व्हॅल्यू घेतलंय. हे 0.0821 असते. मग आपण ह्याचे 2 डेसिमल मागे आणि ह्याचे 2 डेसिमल पुढे. सो 8.21 डिवायडेड बाय 280 2.88 एक 2 डेसिमल पुढे 2 डेसिमल मागे. 0.5 ला 1/2 घेतलं तर वरती 2 येणार. डिवाइड बाय काय येणार आहे तर 10. ह्याला मल्टिप्लाय करा आणि त्याला 1 डेसिमल काय करा शिफ्ट. म्हणजे तुम्हाला कशाची व्हॅल्यू मिळणार आहे तर पायची. कशाची व्हॅल्यू मिळणार आहे पायची. सॉल्व्ह करा आणि सांगा काय येते. 8.21 इंटू 2.88 इंटू 2 करा डिवाइड बाय 10 करा. व्हॅल्यू सांगा किती आहे व्हॅल्यू
4 पॉइंट काय येणार आहे तर 73 ऍटमॉस्फिअर. पुढं कॅल्क्युलेट द बॉइलिंग पॉइंट ऑफ अन aqueous सोल्युशन कंटेनिंग ह्याचं कसं आलं ते जरा मोबाईल आणा तुमचे, मी बघते काय काय येते ते. जरा बघूया ना इकडं. डेल्टा टीबी इज इक्वल्स टू काय असते? कॅल्क्युलेट द बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन साठी पहिला डेल्टा टीबी फाइंड करावं लागणार आहे. डेल्टा टीबी इज इक्वल्स टू केबी इंटू W2 इंटू 1000 डिवायडेड बाय M2 इंटू काय येणार आहे तर W1. केबी ची व्हॅल्यू किती आहे 0.5. W2 वेट ऑफ सोल्यूट किती आहे तर 18 इंटू 1000 डिवायडेड बाय मोलार मास किती आहे तर 180 डिवायडेड बाय 100. हा 0 कट, हा 1 जा आणि हा कितीचा येत आहे तर 10 जा. हा 10 आणि हा 10 कट. सो डेल्टा टीबी किती आहे तर 0.5. आपल्याकडे फॉर्म्युला आहे डेल्टा टीबी इज इक्वल्स टू टीबी मायनस टी नॉट काय तर बी. सो डेल्टा टीबी प्लस टी नॉट बी इज इक्वल्स टू टीबी म्हणजे किती येणार आहे? बॉइलिंग पॉइंट 100 आहे. 100 प्लस 0.5 100 प्लस 0.5 इज इक्वल्स टू टीबी म्हणजे 100.5 टीबी बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन. डेल्टा टीबी किती असणार आहे 0.5. बॉइलिंग पॉइंट ऑफ काय असणार आहे तर सोल्युशन. काय झालं कोणाचं बरोबर होतं? ठीक आहे, गोष्ट चांगली आहे. नेक्स्ट बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज अ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ सोल्युशन? ऑस्मोटिक प्रेशर, freezing point, boiling point, vapor pressure are only physical properties. The properties which depends on the number of solute particles and which changes if the solute particle number of solute particle changes. Next, if 0.4 molal of a non-volatile solute in an organic solvent decreases its freezing point by 2.4, what is molar depression constant? So delta TB का TF डेल्टा TF इज इक्वल्स टू काय आहे KF इंटू काय आहे तर M. सो डेल्टा TF इज इक्वल्स टू KF इंटू M आहे म्हणजे डेल्टा TF अपॉन M इज इक्वल्स टू काय येणार आहे तर KF. डेल्टा TF अपॉन M म्हणजे काय येणार आहे तर KF. डेल्टा TF ची व्हॅल्यू काय आहे सांगा 2.4. मोलॅलिटी किती आहे 0.4 इज इक्वल्स टू KF. 4 1 जा 4 6 जा 4 5 जा 20 4 6 जा 24. So KF is equals to 6 Kelvin kg per mole. Kelvin kg per mole. 6 येते 2.4 divided by 4. 4 5 जा 20 4 6 जा काय ऑप्शन डी होतं? काय होतं ऑप्शन डी? ते काय होतंय आपण बघतोय की नाही त्यावेळी ते वरचं आन्सर वर खाली होत असतात. आपण टिक करतोय आणि आपण बघतोय पण स्क्रीनवरती ऑप्शन्स वेगळे येत असतात आणि मोबाईलवरती ऑप्शन्स वेगळे येत असतात. Which of the following colligative property is useful, Maitreya? Which of the following colligative property is useful to determine molar mass of protein, polymer and colloids? Protein, polymers and colloids हे ह्यांचा मोलार मास जास्त डिफरन्स दाखवणार आहे. सगळ्यात जास्त डिफरन्स कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी मध्ये कोणाच्या केस मध्ये येते तर ऑस्मोटिक प्रेशर मध्ये. एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट किंवा लोअर इन वेपर प्रेशर हे खूप छोटे छोटे डिफरन्सेस आहेत. मेजरेबल डिफरन्सेस कशामध्ये येतात तर ऑस्मॉसिस मध्ये
सो आपण ऑस्मॉटिक प्रेशरची कॉन्सेप्ट वापरून काय करू शकतो, तर प्रोटीन्स, पॉलिमर आणि कोलाइड्सचं मोलार मास मोर प्रिसाइजली फाइंड करू शकतो. कसं फाइंड करू शकतो, मोर प्रिसाइजली काय करू शकतो, तर फाइंड आउट करू शकतो. नेक्स्ट, which of the following aqueous solution will show maximum vapor pressure of solution? See, vapor pressure is directly proportional to number of what? Solute particles. Sorry, lowering in vapor pressure. Sorry, maximum vapor pressure. हे बघा, delta P is directly proportional. Lowering in vapor pressure is directly proportional to number of moles of solute. ह्यांनी विचारले वेगळंच, which of the following aqueous solution will show maximum vapor pressure? ज्याचे नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स कमी आहेत. काय कमी आहेत? जर सोल्यूट पार्टिकल्स वाढले तर लोअरिंग इन वेपर प्रेशर वाढणार, म्हणजे सोल्युशनचं वेपर प्रेशर काय होणार आहे? कमी होणार. जरा लॉजिक वापरा. लोअरिंग इन वेपर प्रेशर जास्त होणार म्हणजे सोल्युशनचं वेपर प्रेशर खूप जास्त प्रमाणात कमी होणार आहे. अँड लोअरिंग इन वेपर प्रेशर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू व्हॉट? नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स. सो ह्याचं वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन सगळ्यात काय असणार आहे? जास्त. का सांगा? हा नायदर डिसोशिएटिंग आहे नॉर असोशिएटिंग, म्हणजे ह्याला वॉटर मध्ये डिझॉल्व्ह केल्यानंतर ना ह्याचे सोल्यूट पार्टिकल्स वाढणार नाही. पण ह्याला जर वॉटर मध्ये डिझॉल्व्ह केलं, ह्याचे सोल्यूट पार्टिकल्स किती होणार आहेत? 4. ह्याला जर डिझॉल्व्ह केलं तर सोल्यूट पार्टिकल्स कितीनं प्रमाण वाढणार आहे? 3. CaCl2 आहे. आणि इथं कितीनं वाढणार आहे? 2. इदान मुबन. सो डिझॉल्व्ह केल्यानंतर जर नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स वाढले तर वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन कमी होणार. काय कमी होणार? सोल्युशन ऑफ वेपर प्रेशर काय होणार आहे? कमी. त्यांनी विचारले विच ऑफ द फॉलोइंग aqueous solution will have maximum vapor pressure? ज्याचे सोल्यूट पार्टिकल्स कमी आहेत, ह्याचे सोल्यूट पार्टिकल्स कमीच राहणार आहेत, 1 मोलारच राहणार आहेत. ह्याला मल्टिप्लाय बाय 4 केलं तर हे 4 मोलार झाले. ह्याला मल्टिप्लाय बाय 2 केलं तर 2 मोलार झाले. ह्याला मल्टिप्लाय बाय 3 केलं तर 3 मोलार झाले. आणि ह्याला मल्टिप्लाय बाय 2 केलं तर 2 मोलार. मी अजून एकदा सांगते, लोअरिंग इन वेपर प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स. 3 राहिलेले जे आहेत ते डिसोशिएटिंग सोल्यूट्स आहेत, त्यांचं वेपर प्रेशर खूप कमी होणार. मग कोणाचं वेपर प्रेशर मॅक्झिमम आहे विचारले. कोणाचं वेपर प्रेशर मॅक्झिमम आहे? सुक्रोज आहे हा मेट्रियल. कोण आहे हा? सुक्रोज. कोण आहे हा? सुक्रोज. नेक्स्ट, अ सोल्युशन ऑफ 50 ग्रॅम ऑफ सोल्यूट X is dissolved in 150 gram of solvent Y. Boils at 357.27. आता डायरेक्ट डेल्टा टीबी फाइंड करा. डेल्टा टीबी काय असते? 357.27 मायनस 350 पॉइंट काय तर 06. इथं 7 मायनस 6 1 येणार, इथं 2 येणार, इथं 7. 7.21 डेल्टा टीबी आलं. आपल्याला फाइंड करायचा मोलार मास. फॉर्म्युला काय आहे मोलार मासचा? फॉर्म्युला डेल्टा टीबी इज इक्वल्स टू KB इंटू W2 इंटू 1000 डिवायडेड बाय M2 इंटू काय येणार आहे तर W1. बोलून घे पहिला तू, आपण नंतर न बोलूया. तुझं कंप्लीट होऊ दे, थांबते मी. तुझं मॅटर सॉल्व कर. सो इथं M2 इज इक्वल्स टू काय येणार आहे तर KB इंटू W2 इंटू 1000 डिवायडेड बाय डेल्टा टीबी इंटू काय येणार आहे W1. KB ची व्हॅल्यू किती आहे? 2.77. W2 ची व्हॅल्यू किती आहे? 50 इंटू काय आहे? 1000 डिवायडेड बाय डेल्टा टीबी ची व्हॅल्यू किती आहे? डेल्टा टीबी ची व्हॅल्यू किती आहे? 7.21 इंटू W1 किती आहे? 150. हा 1 आणि हा किती जाणार आहे तर 3 जा. सो 2770 डिवायडेड बाय 7.21 इंटू 3. आन्सर फाइंड करा. चला आन्सर फाइंड करा याचं. किती आले व्हॅल्यू? नीलराज 120.
अप्रॉक्स किती येते व्हॅल्यू? ते काय कॅल्क्युलेटर वरती सगळ्यांचं. हा, आय बिलीव्ह यू सो मच की मला स्वतःवरती भरोसा होत नाही. थँक्यू, युजलेस आहे. Now identify the following pair of solution that exhibit same osmotic pressure. कोणाचं ऑस्मॉटिक प्रेशर सेम असणार आहे? ज्यांचं कॉन्सन्ट्रेशन काय आहे? सेम. मास डिवायडेड बाय मोलार मास म्हणजे नंबर ऑफ मोल्स असतात. काय असते? मास डिवायडेड बाय मोलार मास म्हणजे नंबर ऑफ मोल्स. आता 6 डिवायडेड बाय 60 म्हणजे काय येते? 0.1 मोलार कोणाचं असणार आहे? तर युरिया. दुसरं 18 डिवायडेड बाय 180 म्हणजे काय असणार आहे? 0.1 मोलार ऑफ काय असणार आहे? तर सुक्रोज. मग असं कोणतं पेअर आहे का बघा की 6 ग्रॅम पर लिटर दिलंय आणि 18 ग्रॅम पर लिटर दिलंय, कारण ह्या दोन्ही केसमध्ये तुमचे नंबर ऑफ मोल्स काय येतात? तर सेम. कोणाचे आहे का? सॉरी, सुक्रोज नाही, ग्लुकोज बाळांनो. ग्लुकोज 180 ग्लुकोजचं असतं. ऑप्शन कोणता आहे? बी. हा आपण सॉल्व पण केलाय. मास डिवायडेड बाय मोलार मास म्हणजे नंबर ऑफ मोल्स. आता व्हॉल्यूम सेम आहे. काय सेम आहे? पर लिटर दिले म्हणजे ज्याचे नंबर ऑफ मोल सेम त्यांचं ऑस्मॉटिक प्रेशर सेम. ज्यांचं नंबर ऑफ मोल सेम त्यांचं ऑस्मॉटिक प्रेशर सेम. ज्याचं नंबर ऑफ मोल सेम त्यांचं ऑस्मॉटिक प्रेशर सेम. नेक्स्ट, कॅल्क्युलेट द ऑस्मॉटिक प्रेशर of 0.1 molar aqueous solution of an electrolyte at 300 Kelvin if its Van 't Hoff factor is 1. See, when is Van 't Hoff factor 1? When it is neither associating nor dissociating. Common sense. जर तुम्ही पाय इज इक्वल्स टू ICRT जरी लिहिला तर I1च आहे, काय फरक पडणार नाहीये. सो 1 इंटू 0.1 इंटू R ची व्हॅल्यू 0.0821 इंटू टेम्परेचर काय आहे तर 300. सो 0.1 ला कट्ट्यावरती बसवा जरा वेळ आणि इथं काय करा 8.21 इंटू काय करा तर 3. 3 1 जा 3, 3 2 जा 6, 8 1 जा 8 2 जा 16, 8 3 जा 24. 24.63 into 0.1 that is 2.463. That is 5. D. काय चुकलंय का बघा माझं कॅल्क्युलेशन मध्ये. 3 1 जा 3, 3 2 जा 6, 2.41 अप्रॉक्स यायला पाहिजे. ठीक आहे, तेच ऑप्शन आहे. 2.77 तर काही येऊ शकत नाही. हा, now what is calculate the delta TF? delta TF कितींदा बघितला delta TF? delta TF is equals to काय असते? KF इंटू काय असते तर M. delta TF is equals to KF इंटू काय असते तर M. सो डेल्टा TF ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. KF ची व्हॅल्यू 0.15 आहे आणि मोलॅरिटीची व्हॅल्यू काय आहे तर 1.5. 15 15 जा 225. एक डेसिमल 3 डेसिमल शिफ्ट करा 0.225. 0.22 काय येणार आहे तर 5. नेक्स्ट, which of the following aqueous solution have same molality exhibit maximum boiling point? हे बघा, ह्याचं सांगायचं काय, ह्या सगळ्यांची मोलॅलिटी काय आहे? सेम. ABCD म्हणजे सगळे 1 मोलाल 1 मोलाल 1 मोलाल 1 मोलाल 1 मोलाल. मोलॅलिटी सेम जर असेल तरीही कोणाचं एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट मॅक्सिमम आहे? मोलॅलिटी जरी सेम असेल तरी कोणाचं एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट काय असणार आहे? मॅक्सिमम. कोणाचं एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट मॅक्सिमम असणार आहे? AlCl3, कारण सगळ्यात जास्त डिसोसिएशन होणार आहे. BaCl2 डिसोशिएट होऊन Ba2++2Cl- 3 आयन्स मिळाले. NaCl ला किती आयन्स मिळाले? 2. AlCl3 ला किती आयन्स मिळाले? 4. आणि KCl ला किती आयन्स मिळाले? 2. मॅक्सिमम बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन कोणाचं असणार आहे? ज्यामध्ये मॅक्सिमम डिसोसिएशन. मॅक्सिमम डिसोसिएशन AlCl काय येणार आहे तर 3.
कॅल्क्युलेट द क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट म्हटलं तर क्रायोस्कोपिक कॉन्स्टंटचा फॉर्म्युला डेल्टा टीएफ इज इक्वल्स टू डेल्टा टीएफ इज इक्वल्स टू केएफ इंटू एम. सो डेल्टा टीएफ अपॉन एम इज इक्वल्स टू काय असणार आहे तर केएफ. डेल्टा टीएफ अपॉन एम इज इक्वल्स टू काय असणार आहे तर केएफ. सो डेल्टा टीएफ ची व्हॅल्यू किती आहे 0.2. मोलॅलिटी किती आहे 0.18 इज इक्वल्स टू केएफ. 20 डिवायडेड बाय काय करा 18 इज इक्वल्स टू काय येणार आहे तर केएफ. हा 9 जायचा आणि हा 10 जायचा. किती येणार आहे व्हॅल्यू 1.111. आता रे म्हणत होता हा किती येणार आहे व्हॅल्यू 1 पॉइंट काय येणार आहे 111. रिकरिंग असते केल्विन केजी पर मोल. नेक्स्ट कॅल्क्युलेट द मोलॅलिटी ऑफ द सोल्युशन. इट फ्रीजेस म्हटले आणि सॉल्व्हंट कोण आहे ते सांगितलेलं नाही. त्या केसमध्ये सॉल्व्हंट वॉटर कन्सिडर करायचं आणि त्याचं फ्रीजिंग पॉइंट 0 डिग्री सेल्सिअस असते कन्सिडर करायचं. आणि मी तुम्हाला सांगितलेलं जर वॉटर सॉल्व्हंट आहे तर डेल्टा टीएफ जो लिहायचा तो प्लस मध्ये लिहायचा. 0 पॉइंट काय लिहायचं 36. 0 पॉइंट काय लिहायचं 36. सो डेल्टा टीएफ प्लस 0.36. केएफ ची व्हॅल्यू किती आहे तर 1 पॉइंट काय आहे तर 86. मोलॅलिटी इज इक्वल्स टू काय असणार आहे तर डेल्टा टीएफ अपॉन काय असणार आहे तर केएफ. दॅट इज 0.36 डिवायडेड बाय 1.86. 36 डिवायडेड बाय 186 किती येते बघा व्हॅल्यू ह्याची. हा 1 जा 2 जा हा 3 5 जा 15 3 6 जा 3 2 जा परत हा किती जा येणार आहे 6 चा हा 3 जा 1 जा 6 डिवायडेड बाय 31 किती येते बघा 0. 662 तो नाही येणार चेक करा एकदा. 60 डिवायडेड बाय 31 केलं तर काय येतंय ऑप्शन डी येणार. ए कसं येईल 0.193 0.193 केल्विन केजी पर मोल काय येणार आहे 0.193 केल्विन केजी काय येणार आहे पर मोल. नेक्स्ट what is the numerical value of osmotic pressure of 1 mole of urea solution if numerical value of osmotic pressure of 0.5 molar urea is x. हे बघा osmotic pressure is directly proportional to concentration. So pi1 upon pi2 is equals to C1 upon C2. What is the numerical value of osmotic pressure x? हे फाइंड करायचं आहे pi1 फाइंड करायचं आहे. ज्यावेळी कॉन्सन्ट्रेशन काय होता 1 आणि जेव्हा ऑस्मॉटिक प्रेशर x आहे जेव्हा कॉन्सन्ट्रेशन काय आहे तर 0.5. 0.5 म्हणजे काय येणार आहे 1 बाय काय येणार आहे तर 2. सो इथं काय येणार आहे pi1 इज इक्वल्स टू काय येणार आहे तर 2x कारण 0.5 म्हणजे 1/2 म्हणजे 2 वरती काय होणार आहे शिफ्ट. सो पाय इज इक्वल्स टू काय येणार आहे तर 2x. नेक्स्ट अरेंज द फॉलोविंग इक्विमोलार म्हटले कॉन्सन्ट्रेशन अकॉर्डिंग टू इन्क्रीजिंग ऑस्मॉटिक प्रेशर. इन्क्रीजिंग ऑस्मॉटिक प्रेशर सगळ्यात जास्त Al2SO4 थ्राइस का 3 + 2 5 2 ॲल्युमिनियम आणि 3 सल्फेटचे आयन 5 झाले. AlCl3 4 Al3 + 3Cl- 4 झाले. BaCl2 डिसोसिएशन नंतर किती मिळाले 3 आणि KCl चे डिसोसिएशन नंतर किती मिळाले 2. सो 2 3 4 5 जेवढे जास्त सोल्यूट पार्टिकल्स तेवढे जास्त ऑस्मॉटिक प्रेशर because osmotic pressure is directly proportional to number of solute particles.
ऑस्मोटिक प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ व्हाट? सॉल्यूट पार्टिकल्स। समझ में आ रहा है? यस और नो? कैलकुलेट द नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्यूट। क्या कपड़े? कैलकुलेट द नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्यूट। डेल्टा टीबी इज इक्वल्स टू केबी, नंबर ऑफ सॉल्यूट म्हणजे N2 डिवाइडेड बाय वेट ऑफ सॉल्व्हेंट कशामध्ये असायला पाहिजे? केजी मध्ये असायला पाहिजे। डेल्टा टीबी ची व्हॅल्यू किती आहे? तर 0.8। केबी ची व्हॅल्यू माहित आहे का? केबी ची व्हॅल्यू माहित आहे का? 2। नंबर ऑफ मोल्स माहित नाहीये। वेट ऑफ सॉल्व्हेंट 0. काय तर 5। बरं 0.8 इंटू 0.5 घेतलं, त्याला डिवाइड बाय 2 केलं इज इक्वल्स टू N2। 2 1 जा आणि इथं 0.4 जा करा। 4 5 जा 20। 20 म्हणजे 2 डेसिमल शिफ्ट होणार आहेत। 2 डेसिमल शिफ्ट होणार म्हणजे किती येणार आहे? 0.2। किती येणार आहे? 0.2। नेक्स्ट, कॅल्क्युलेट द वेपर प्रेशर ऑफ सोल्यूशन। Stop doing the nonsense thing, otherwise get out of the classroom. As simple as that. The way you're solving right now question now, you need to solve in the same way for your examination. Then we will see. Relative lowering in vapor pressure delta P upon P naught 1. किती आहे relative lowering in vapor pressure? 0.018. And vapor pressure of pure solvent. Vapor pressure of pure solvent is P naught 1. P naught 1 किती आहे? 18. So delta P upon P naught 1 is equals to काय येणार आहे तर 0.018. ठीक आहे. सो इथं परत डेल्टा P इज इक्वल्स टू P naught 1 ची व्हॅल्यू 18. 18 इंटू 0.018. 18 18 जा 18 18 जा 18 18 जा 324. 18 18 जा किती येते? 324. होय 3 येतच नाही। 18 18 जा 17 17 जा 289. 18 18 जा 324. आता इथं किती डेसिमल आहेत? 3. सो 0.324 आलं। मग आता डेल्टा P इज इक्वल्स टू काय असते? P naught 1 मायनस P. सो P इज इक्वल्स टू P naught 1 मायनस डेल्टा P. सो P naught 1 18 मायनस 0.324. 18 मायनस 0.324 कोणती व्हॅल्यू येणार आहे? 18 मायनस 0.324 17 पॉइंट काय येणार आहे तर 68. 17 पॉइंट काय येणार आहे? 68. हे सोल्युशन्सचे PYQ झाले। 2024 2025 चे घेतलेले आहेत। राहिलेले तुमचं तुम्ही सॉल्व्ह करा। सॉरी 26 आणि 25 चे घेतलेले आहेत। राहिलेले तुम्ही सॉल्व्ह करायचे आहेत। आयनिक इक्विलिब्रिया स्टार्ट केलेला आहे, त्याचे पण नंतर घेऊया।